हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रणजित सर. बघा बाळांनो, गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 3 स्ट्रीम निवडायचे. जसं की आफ्टर 10 जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा आपल्या पुढे ऑप्शन्स असतात की सर मी सायन्स करू, कॉमर्स घेऊया की आपल्याला आर्ट्स घ्यायचं आहे. तर बघा बाळांनो, आता मी पहिल्यांदा हे सांगणार तुम्हाला की सायन्स स्ट्रीम मध्ये तुम्हाला नक्की कोणता ग्रुप निवडायचा आहे. बघा, स्ट्रीम कोणती आपल्याकडे? सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. कोणती आहे? सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. आता त्याच्यामध्ये सायन्स, जेव्हा तुम्ही सायन्स घेता तेव्हा तुम्हाला कोणता ग्रुप निवडायचा असतो, तर इकडे बघा सब्जेक्ट ग्रुप कोणता आहे. पहिला आहे पीसीएम, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. त्याच्यानंतर पीसीबी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तिसरा ग्रुप आहे बाळांनो पीसीएमबी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो म्हणजे कंबाईन. तर आपल्याला हा पीसीएम जो ग्रुप आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा का निवडायचा असतो? जर समजा तुम्हाला आफ्टर 12 इंजिनिअरिंग करायचं असेल, आर्किटेक्चर करायचं असेल, आयटी मध्ये जायचं असेल किंवा डिफेन्स मध्ये जायचं असेल तर तुम्हाला निवडायला पाहिजे पीसीएम. काय निवडायला पाहिजे? पीसीएम ग्रुपच निवडायला पाहिजे. जर समजा तुम्ही पीसीबी घेतला तर पीसीबी काय आहे? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो म्हणजे मॅथ्सला तुम्ही स्किप करू शकता त्या ग्रुपमध्ये. तर पीसीबी घेतले तुम्ही कुठल्या फील्ड मध्ये जाऊ शकता? तर पहिल्यांदा आहे मेडिकल मध्ये जाऊ शकता, सेकंड फार्मसीला ऍडमिशन घेऊ शकता, थर्ड बायोटेक्नॉलॉजी आणि चौथा आपला रिसर्च मध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर पीसीएमबी. आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट बघा, जर समजा तुम्ही पीसीबी घेतला तर कंपल्सरी तुम्हाला तुमचं भविष्य, तुमचं फ्युचर ह्याच्यामध्येच निवडायचं आहे. जर तुम्ही पीसीबी घेतला तुम्ही विचार करत असाल जर मला इंजिनिअरिंग बनायचं आहे, मला आर्किटेक्ट घ्यायचं आहे, हे पॉसिबल होणार नाहीये. म्हणून सांगतो बाळांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट जो तुम्ही ग्रुप निवडताय तो इम्पॉर्टंट आहे. आता सध्या तुमच्याकडे खूप टाइम आहे. आता विचार करा की आपल्याला पुढे जाऊन काय बनायचंय. तसं जेव्हा तुमचं 11th ऍडमिशन होणार तसं तुम्हाला ग्रुप निवडायचंय. आता तिसरा ग्रुप कोणता आपला? पीसीएमबी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो कंबाईन. म्हणजेच काय, तुम्ही हेही करू शकता किंवा तुम्ही हेही करू शकता. तुम्ही या दोघांसाठी ऑप्शन आहे, पण त्यासाठी तुम्हाला कुठला ग्रुप निवडावा लागेल? पीसीएमबी ग्रुप निवडावा लागेल. आता सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार कॉमर्स मध्ये आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे आणि कोणते सब्जेक्ट आपल्याला चूज करायचे. थँक्यू.